नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीधर GK इज ओके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून नवीन जीकेचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, नवीन प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुमच्या उपयोगात देखील येतील। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आरोग्य सेवक या पदाविषयीची काही प्रश्न आणि त्यावरील उत्तर। नेमकेच आता आरोग्य सेवक या भरतीची जी मागची राहिलेली झेडपीची जी भरती आहे त्याची एग्जाम्स होणार आहेत। त्या एग्जाम्समध्ये 100% यातील काही प्रश्न येणारच आहेत। असे निवडक प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। तर कृपया व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमचा यात 100% काही ना काही थोडा तरी फायदा नक्कीच होईल। तर चला मग आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे, लेप्रोस्कोपी ही संज्ञा डॅशशी निगडित आहे। याचे ऑप्शन्स आहेत, नंबर 1 कुटुंब नियोजन, नंबर 2 मानवी आरोग्य, नंबर 3 कुष्ठरोग निर्मूलन, नंबर 4 क्षयरोग निर्मूलन। तर याचं उत्तर आहे की लेप्रोस्कोपी ही संज्ञा नंबर 1 कुटुंब नियोजनशी निगडित आहे। नंबर 2 चा प्रश्न आहे, 8.5 किलोग्राम मनुक्याची 250 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या होतील? तर याचे ऑप्शन आहेत, नंबर 1 34, नंबर 2 32, नंबर 3 35 किंवा नंबर 4 33। तर याचं उत्तर आहे नंबर 2 34। पुढील प्रश्न आहे, चिकनगुनिया म्हणजे काय आहे? तर चिकनगुनिया म्हणजे पहिला ऑप्शन आहे, खालील दिलेले सर्व ऑप्शन असतील। त्यानंतर नंबर 2 चा ऑप्शन आहे, चिकनगुनिया हा एक विषाणू ज्वर आहे। एडिस इजिप्ती हा डास चावल्यानंतर हा आजार होतो। नंबर 3 चा ऑप्शन आहे, तीव्र सांधेदुखीमुळे तापाबरोबर वाकडेपणा, आकडिवात येणारा आजार म्हणजे चिकनगुनिया आहे। तर नंबर 4 चा ऑप्शन आहे, चिकनगुनिया हा शब्द आफ्रिका खंडातील टांझानिया देशातील स्वाहिली भाषेतील आहे। तर तुम्हाला सांगायचं यातील कोणतं ऑप्शन आहे? तर उत्तर आहे, खालील सर्वही ऑप्शन्स बरोबर आहेत। तर चिकनगुनिया म्हणजे खालील सर्व ऑप्शन्स बरोबर आहेत असं या प्रश्नाचं उत्तर आहे। या पुढील प्रश्न नंबर 4, 2008 साली केंद्र सरकारने राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान योजना कशासाठी सुरू केली आहे? तर याचे ऑप्शन्स आहेत, नंबर 1 झोपडपट्टीतील लोकांच्या आरोग्यासाठी, नंबर 2 आदिवासी लोकांच्या आरोग्यासाठी, नंबर 3 दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या आरोग्यासाठी किंवा नंबर 4 यापैकी एकही नाही। तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 1 झोपडपट्टीतील लोकांच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान योजना सुरुवात केली होती। त्यानंतर पुढील प्रश्न, दंतवैद्य डॅशचा उपयोग करतात? याचे ऑप्शन्स आहेत, नंबर 1 अंतर्वक्र आरसा, नंबर 2 बहिर्वक्र भिंग, नंबर 3 अंतर्वक्र भिंग किंवा नंबर 4 सपाट आरसा। त्या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 3 अंतर्वक्र भिंग। त्यानंतर पुढील प्रश्न, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? नंबर 1 कर्झन, नंबर 2 डलहौसी, नंबर 3 वॉरन हेस्टिंग किंवा नंबर 4 लॉर्ड रिपन। तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 3 वॉरेन हेस्टिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर होता। त्यानंतर पुढील प्रश्न नंबर 7, जगातील कोणत्या रोगाचे निर्मूलन झाले आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत, नंबर 1 पोलिओ, नंबर 2 क्षयरोग किंवा नंबर 3 मलेरिया किंवा नंबर 4 देवी रोग। तर या प्रश्नाचं उत्तर आहे की जगातील देवी या रोगाचे निर्मूलन झालेले आहे। नंबर 4 ऑप्शन हे या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर पुढील प्रश्न नंबर 8, आमूलाग्र या शब्दाचा अर्थ काय होईल? त्याची ऑप्शन्स आहेत, नंबर 1 नक्षीकांत, नंबर 2 मुळापासून किंवा नंबर 3 पूर्णपणे किंवा नंबर 4 खालपासून वरपर्यंत। आमूलाग्र हा या शब्दाचा अर्थ होतो आहे, नंबर 2 चा ऑप्शन आहे मुळापासून बदल घडणे। आमूलाग्र बदल घडणे आपण जसं म्हणतो तसं मुळापासून बदल घडणे हा या शब्दाचा अर्थ होतो। त्यानंतर पुढील प्रश्न,
निर्मल ग्राम पुरस्कार योजना कोणत्या साली केंद्र सरकारने सुरू केली आहे? याचे ऑप्शन्स आहेत 2002 किंवा 2003. नंबर 2चा ऑप्शन आहे 2000 किंवा 2001. नंबर 3 आहे 2003 ते 2004 किंवा नंबर 4 आहे 1999 ते 2000. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 3चा ऑप्शन 2003 ते 2004 या साली ही योजना निर्माण केली आहे. त्यापुढील प्रश्न, सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिने असते? याचे ऑप्शन्स आहेत नंबर 1 30%, नंबर 2 50%, नंबर 3 40% किंवा नंबर 4 20%. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सोयाबीनमध्ये नंबर 3चा ऑप्शन 40% प्रथिने असतात. त्यापुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली? याचे ऑप्शन्स आहेत 1 मे 1960, नंबर 2 15 ऑगस्ट 1947, नंबर 3 6 सप्टेंबर 1956 किंवा नंबर 4 16 जानेवारी 1950. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 1चा ऑप्शन 1 मे 1960. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 12, उमेश या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. नंबर 1 उम अधिक श, नंबर 2 उमा अधिक ईश, नंबर 3 उमाई अधिक श, नंबर 4 उम अधिक ईश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 2चा ऑप्शन उमा अधिक ईश. त्यापुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कोणत्या पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी राबविला जातो? नंबर 1 ऊस या पिकाचे उत्पादन, नंबर 2 कापूस या पिकासाठी किंवा नंबर 3 अन्नधान्य पिकासाठी किंवा नंबर 4 फळे पिकांसाठी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 3 अन्नधान्य पिके यासाठी राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान केल्या जाते. त्यापुढील प्रश्न आहे नंबर 14, मानवी मेंदूचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात? त्याचे ऑप्शन्स आहेत नंबर 1 खालीलपैकी कोणतेही नाही किंवा नंबर 2 यूरोलॉजी, नंबर 3 न्यूरोलॉजी किंवा नंबर 4 मानसशास्त्र. या प्रश्नाचं उत्तर आहे की न्यूरोलॉजी. मानवी मेंदूचा अभ्यास न्यूरोलॉजी शास्त्रामध्ये केला जातो. नंबर 15 पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या आजारासाठी लहान मुलांना त्रिगुणी लस दिली जाते? नंबर 1 पोलिओ, नंबर 2 जुलाब किंवा नंबर 3 मलेरिया किंवा नंबर 4 घटसर्प. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 4 घटसर्प. त्यापुढील प्रश्न आहे 16, कोणते पाणी सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते? त्याचे ऑप्शन्स आहेत नंबर 1 विहिरीतील, नंबर 2 तलावाचे, नंबर 3 पावसाचे किंवा नंबर 4 नळाचे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 3चा ऑप्शन पावसाचे पाणी सर्वात स्वच्छ म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 17, एखाद्या बाळाचे पितृत्व कळण्यासाठी कोणती पद्धत अधिक उपयुक्त आहे? नंबर 1 MNA, नंबर 2 DNA, नंबर 3 SNA किंवा नंबर 4 DSM. तर या प्रश्नाचं उत्तर आहे की नंबर 2 DNA, ज्याने बाळाचे पितृत्व कळल्या जाते. त्यापुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? नंबर 1 घार, नंबर 2 घुबड किंवा नंबर 3 वटवाघूळ किंवा नंबर 4 पोपट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 3 वटवाघूळ हा जीव सस्तन प्राणी आहे. त्यापुढील प्रश्न 19, अंगीकार करणे म्हणजे काय? नंबर 1 त्याग करणे, नंबर 2 प्रतिकार करणे किंवा नंबर 4 विरोध करणे किंवा नंबर 4 स्वीकार करणे. माफ करा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 4 स्वीकार करणे म्हणजेच अंगीकार करणे असं होतो. त्यापुढील प्रश्न क्रमांक 20, डॅडॅश या शास्त्रज्ञाने अनुवंशकाचे 2 नियम सांगितले आहेत. नंबर 1 मेंडेल, नंबर 2 यापैकी कोणतेही नाही,
किंवा नंबर 3 मार्कोनी किंवा नंबर 4 कोपर्निकस. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 1चा ऑप्शन. मेंडेल या शास्त्रज्ञाने अनुवंशकाचे 2 नियम सांगितले आहेत. प्रश्न क्रमांक 21. भारतात डॅश साली कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करण्यात आला. इथे 3 म्हणजेच डॅश असे आहे. नंबर 1 ऑप्शन आहे 1955, नंबर 2 ऑप्शन आहे 1956, नंबर 3 ऑप्शन आहे 1952 किंवा नंबर 4 ऑप्शन 1950. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 4चा ऑप्शन. 1950 साली कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यापुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्र शासनाने जीवनदायी योजना आरोग्य योजना कशाच्या बाबतीत सुरू केली आहे. तर याचे ऑप्शन्स आहेत. नंबर 1 गरीब लोकांना अचानकपणे कराव्या लागणाऱ्या महागड्या शस्त्रक्रियांचा खर्च भागवण्यासाठी. नंबर 2 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून किंवा नंबर 3 यापैकी एकही नाही किंवा नंबर 4 HIV ग्रस्त लोकांना औषधोपचारासाठी आर्थिक मदत म्हणून. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 1चा ऑप्शन. गरीब लोकांना अचानकपणे कराव्या लागणाऱ्या महागड्या शस्त्रक्रियांचा खर्च भागवण्यासाठी जीवनदायी आरोग्य योजना राबविण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. बाळास BCGची लस केव्हा दिली जाते. याचे ऑप्शन्स आहेत. जन्मल्यानंतर लगेच किंवा जन्मल्यानंतर 6 महिन्यांनी किंवा जन्मल्यानंतर 3 महिन्यांनी किंवा जन्मल्यानंतर 12 महिन्यांनी. या प्रश्नाचं उत्तर आहे जन्मल्यानंतर लगेच. पुढील ऑप्शन आहे काळा आजार पुढीलपैकी कशामुळे होतो. नंबर 24 क्रमांकाचा प्रश्न. काळा आजार पुढीलपैकी कशामुळे होतो. नंबर 1 ढेकूण, नंबर 2 N5 जीवाणू, नंबर 3 मच्छर किंवा नंबर 4 पिसावा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 1 ढेकूण या जीवामुळे काळा आजार होऊ शकतो. नंबर 25वा प्रश्न. रक्तक्षय रोग्याचे खात्रीलायक पद्धतीने निदान करण्यासाठी रक्तातील काय मोजले जाते. याचे ऑप्शन आहे. नंबर 1 हिमोग्लोबिन, नंबर 2 क्षार, नंबर 3 पेशी किंवा नंबर 4 यापैकी एकही नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 1 हिमोग्लोबिन मोजले जाते. रक्तक्षय रोग्याचे खात्रीलायक पद्धतीने निदान करण्यासाठी हिमोग्लोबिन रक्तातील मोजले जाते. हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यापुढील प्रश्न नंबर 26. इंडियन नर्सिंग कौन्सिलची स्थापना केव्हा झाली. ऑप्शन्स आहेत. 1912, नंबर 2 1955, नंबर 3 1957 किंवा नंबर 4 1947. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 4 1947. 27वा प्रश्न. 1 ते 5 वर्ष वयोगटातील कोणत्याही बालकाचा दंडामध्ये घेर पेक्षा कमी भरल्यास त्यास कुपोषणाचा त्रास होतो असे समजण्यास हरकत नाही. या प्रश्नामध्ये देखील 3 हे जे दिलेलं आहे ते डॅश असं आहे. तर याचे ऑप्शन्स आहेत. नंबर 1 10.8, नंबर 2 12.8 किंवा नंबर 3 13.8 किंवा नंबर 4 14.4. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 12.8. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 28. मानवी डोळ्यामधील दृष्टिपटलामध्ये डॅश चेतापेशी असतात. नंबर 1 एकध्रुवीय चेतापेशी, नंबर 2 बहुध्रुवीय चेतापेशी, नंबर 3 द्विध्रुवीय चेतापेशी किंवा नंबर 4 आभासी एकध्रुवीय चेतापेशी. तर या प्रश्नाचं ऑप्शन आहे नंबर 3 द्विध्रुवीय चेतापेशी हे मानवी डोळ्यांमधील दृष्टिपटलामध्ये असतात. नंबर 29 प्रश्न. पुढील जोड्यापैकी आजार आणि लक्षणेनुसार चुकीची जोडी ओळखा. नंबर 1 एड्स, ताप येतो, वजन घटत जाते, प्रतिकारशक्ती कमी होते. नंबर 2 रेबीज, लाळ गळत राहते, पाण्याची भीती वाटते. नंबर 3 क्षयरोग, खूप ताप येतो व अंगावर पुरळ उठते. नंबर 4 कांजण्या, खूप ताप येतो नंतर अंगावर पुरळ उठते. या प्रश्नाचं उत्तर नंबर 3चे ऑप्शन. क्षयरोग,
खूप ताप येतो व अंगावर पुरळ उठते. त्यानंतर शेवटचा आणि 30वा प्रश्न आपण पाहणार आहोत. आरोग्यविषयक जागतिक परिषद कोणत्या साली भरविण्यात आली आहे? याचे ऑप्शन्स आहेत. नंबर 1 1975, नंबर 2 1972, नंबर 3 1977 किंवा नंबर 4 1970. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 3 1977. तर मित्रांनो, आजचे 30 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. फार महत्त्वाचे प्रश्न आहेत. आरोग्य सेवक या भरतीतील पेपरसाठी हमखास येणारे प्रश्न आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. घंटीच्या बटनला क्लिक करण्याचं विसरू नका, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हापर्यंत पोहोचत राहतील आणि अशा प्रकारचे नवीन प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील, जेणेकरून तुमचा अभ्यासही वाढेल आणि भरतीमध्ये तुम्हाला त्या प्रश्नांचं फार उपयुक्तता जाणवेल. ते प्रश्न तुमच्या फायद्याचे ठरतील. धन्यवाद.